d²/533 म्हणजे येणार आहे हे जे येणार आहे हे आपल्या 1 फूटसाठी येणार आहे. आता 1 फूटसाठी कसं काढायचं, आता समजा आपला 8 mm चा बार आहे, आपण 8 mm चाच घेऊ, इथं 8 mm पकडला होता, 8 mm मल्टिप्लाय 8 mm व्हॅल्यू जे येणार आहे बारची ती mm मध्येच आहे. इथं मीटरमध्ये पण आपण mm घेतली होती, इथे पण mm घेणार आहे. फक्त जी लेंथ येणार आहे ती लेंथ आता आपल्याला इथे फूटमध्ये पकडायची. d²/533 म्हणजे डी किती आहे 8 mm गुणिले 8 mm, 8 याची 64 भागिले 533. उत्तर आलं तुमचं 0.120 kg/फूट. म्हणजे काय आलं 1 फूटसाठी आलं. इकडे आलं होतं 1 मीटरसाठी आलं होतं. मग मीटरसाठी जी व्हॅल्यू आली होती आपली 0.395, त्याला आपण जेवढे काही मीटर असेल त्याला गुणिले केलं होतं ते उत्तर येत होतं. तसंच आता इथं 0.120 kg/फूट आलेले हे 1 फूटसाठी आलेलं आहे. आता आपल्याकडे समजा 2 फूटचा बार असेल त्याचं वजन काढतात तर फक्त हे 0.120 kg आले, याला मल्टिप्लाय 2 करायचं, जे उत्तर येणार आहे तुमचं 0.240 kg. म्हणजे जे उत्तर आलं तुमचं 0.240 kg म्हणजे पावशेरला थोडंसं कमी, ते उत्तर आलं तुमच्या 2 फूटचा बारचं वजन आलं. 2 फूटचा बार असेल आणि तिचं 10 8 mm असेल. सिम्पल एवढंच करायचं. काय करायचं